Good morning to all students. This is a topic number 4, that is unit 4 of paper 2, सेरिकल्चर. तर व्हॉट इज सेरिकल्चर? तर सिल्कचं जे कल्चर करायचं असते त्याला सेरिकल्चर म्हटले जाते. आणि कशा पद्धतीने ते सेरिकल्चर होत असते, कुठले कुठले इन्सेक्ट त्यासाठी हेल्प करतात ते आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे. आणि ते सिल्क जे कशी तयार करतात ते सुद्धा यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर सेरिकल्चर फॉर द फर्स्ट टाईम इन 2679 BC मध्ये लोडझू इम्प्रेस ऑफ कॉंग जे सायंटिस्ट होते त्यांनी डिस्कवर्ड केलं द फॅन्सी ओरिजिन ऑफ ब्युटिफुल सिल्क इन द फॉर्म ऑफ थ्रेड्स. तर ते कशाच्या फॉर्ममध्ये होते? ब्युटिफुल सिल्क थ्रेड्सच्या फॉर्ममध्ये होते. दस द टेक्निक ऑफ क्लॉथ प्रिपरेशन फ्रॉम द कल्टिवेटेड सिल्क वॉज नोन टू चायनीज पीपल फॉर मोर दॅन 2000 years ॲगो. तर जे सिल्क प्रोडक्शन आहे ते फक्त चीन लोकांना माहीत होतं 2000 वर्षापूर्वी. द आर्ट ऑफ सिल्क प्रिपरेशन वॉज केप्ट ॲज टॉप सिक्रेट ॲज नॅशनल पॉलिसी. जे आर्ट होतं, जे सिल्क प्रिपरेशन कसं करायचं तर ते कसं टॉप सिक्रेट ठेवलं होतं कोणी? चायना या देशाने. अँड हू अटेम्प्ट टू सेंड द एग्स ऑफ सिल्कवर्म आउट ऑफ द कंट्री. आणि जे कोणी असं धाडस करेल की जे सिल्कवर्मचे एग्ज आहे ते दुसऱ्या कंट्रीमध्ये जर ट्रान्सफर करत आहे तर त्याला काय होईल? फाशीची शिक्षा होईल. वॉज हँग टू डेथ. तर त्यामुळे असं फाशीची शिक्षा होईल असं त्यांनी चायनावाल्यांनी दंड केला होता. त्याच्यामुळे जे ते एग्ज आहेत ते दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रान्सफर करता येत नव्हते. आणि ते जे प्रोसेस आहे सिल्क कल्चरची त्याला सेरिकल्चर असे म्हटलं जाते. तर ते काय होते? टॉप सिक्रेट होते. इट इज सेड दॅट सिल्क वॉज ॲज व्हॅल्युएबल ॲज गोल्ड. तर सिल्क हे कन्सिडर केले होते गोल्डसारखं असते, म्हणजे ॲज व्हॅल्युएबल ॲज गोल्डपेक्षा पण जास्त व्हॅल्युएबल होतं. अँड अल्टिमेटली गोल्ड वॉज फ्लोविंग इन टू चायना फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सो बट इन द इयर 555 AD दिस सिक्रेसी वॉज ओपन. आणि ते 555 वर्षानंतर काय झालं? ते जे सिक्रेट होतं ते काय झालं? ओपन झालं. द एग्ज ऑफ सिल्कवर्म अँड सेरिकल्चर टेक्निक वॉज स्मगल बाय 2 monks सेंट ॲज स्पाइस टू चायना. जे साधू लोक राहते त्यांनी काय केली? ते चोरली जे प्रोसेस आहे सेरिकल्चरची. अँड द सेरिकल्चर वॉज इंट्रोड्यूस इन टू युरोप. तर युरोपमध्ये सुद्धा काय झाली? ती सेरिकल्चरची प्रोसेस इंट्रोड्यूस झाली. लॅटर ऑन इट वॉज इंट्रोड्यूस इन मध्यंतरीयन अँड आशियाटिक कंट्रीज. आणि मग त्यानंतर आशियाटिक कंट्रीजमध्ये ते माहिती झालं. नाऊ डेज सेरिकल्चर हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉटेज इंडस्ट्रीज इन अ नंबर ऑफ कंट्रीज लाईक. तर आता जे सेरिकल्चर आहे ते कॉटेज इंडस्ट्रीमध्ये पण यूज करण्यात आलेलं आहे. लाईक जापान, चायना, रिपब्लिक ऑफ कोरिया, इंडिया, ब्राझील, USSR, Italy and France. The experimental and systematic study on sericulture was started in Japan. तर जे एक्सपेरिमेंटल आहे म्हणजे हाऊ टू प्रोड्यूस ते एक्सपेरिमेंटनी करून बघणे हे कुठे सुरू झालं? इन जापान. इन 1911 आफ्टर इस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेरिकल्चर एक्सपेरिमेंट स्टेशन. अँड इन 1979मध्ये द नॅशनल सेरिकल्चर एक्सपेरिमेंटल स्टेशन वॉज सेटअप इन टोकियोमध्ये त्याचं काय झालं? स्टेशन सेट झालं. त्यानंतर इन इंडिया फर्स्ट ऑफ ऑल लेफ्रो जे सायंटिस्ट आहे 1905 to 1906 स्टार्टेड इन्व्हेस्टिगेशन ऑन द सिल्कवर्म. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं सिल्कवर्मवर. अँड सेरिकल्चर ॲट पुसा इन्स्टिट्यूटमध्ये नऊ दिल्ली. कुठे आहे पुसा इन्स्टिट्यूट? नऊ दिल्ली. ही सेटअप अ सेरिकल्चर स्टॉल इन. त्यांनी काय केलं? ही सेटअप अ सेरिकल्चर स्टॉल इन अँड ऑल इंडिया एक्झिबिशन. जे ऑल इंडिया लेवलचं एक्झिबिशन होतं त्यामध्ये ऑर्गनाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, म्हणजे UP-वाल्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं ॲट अलाहाबाद इन 1901 to 1910 टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ सायंटिस्ट. म्हणजे जे सायंटिस्ट लोकांचं अटेन्शन आहे सेरिकल्चरवर गेलं पाहिजे म्हणून. त्यानंतर जनरल पब्लिक टुवर्ड्स दी सेरिकल्चर इंडस्ट्री. तर एक फर्स्ट एक्झाम्पल आहे सेरिकल्चरचं, मलबेरी सिल्कवर्म म्हटलं जाते. आणि सेकंड एक्झाम्पल आहे मलबेरी सिल्कवर्मचंच नाव आहे बॉम्बॅक्स मोरी. अँड सेकंड एक्झाम्पल इज टसर सेरिकल्चरचं, त्याला मायलिटा म्हटलं जाते.
तर आपण फर्स्ट पाहू मलबेरी सिल्कवर्म. तर त्याची सिस्टमॅटिक पोझिशन आहे. फायलम आहे आर्थ्रोपोडा, मी 6 लेग्स. त्यानंतर क्लास इन्सेक्टा, ऑर्डर आहे लेपिडोप्टेरा, फॅमिली बोम्बायसिडी, जीनस बोम्बॅक्स अँड स्पीसीज आहे मोरी. सो लाईफ हिस्ट्री ऑफ मलबेरी सिल्कवर्म काय आहे ते बघू. द ॲडल्ट ऑफ बोम्बॅक्स मोरी इज अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. तर जे बोम्बॅक्स मोरी आहे ती 2.5 सेंटीमीटर लेंथ असते. पेल क्रीमी व्हाईट इन कलर, क्रीमिश कलरची राहते. द एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किल्स. तर एंटायर बॉडी जी आहे ही असते, ही आहे बॉम्बॅक्स मोरी. एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किल्स. त्यानंतर आहे व्हाईट क्रीमी इन कलर. फिमेल आहे स्मॉल एंटिना. इथे जो फ्रंट माउथ रिजन आहे तिथे स्मॉल एंटिना प्रेझेंट असतो या रिजनला. लार्ज अँड फ्लॅट ॲबडोमिन अँड इज लेस ॲक्टिव्ह दॅन द मेल. तर फिमेल हे लेस ॲक्टिव्ह राहते मेलपेक्षा ड्यू टू हेवी बॉडी अँड फिबल विंग्स. फ्लाईट इज नॉट पॉसिबल बाय द मॉथ. तर मॉथसारखी फ्लाईट ते पॉसिबल नाही आहे. दिस मॉथ डज नॉट फीड ड्युरिंग इट्स व्हेरी शॉर्ट लाईफ पिरियड. याची जी लाईफ स्पॅन आहे हा शॉर्ट आहे, 2-3 days. फर्टिलायझेशन, तर फर्टिलायझेशन हे इंटरनल असते, प्रोसीड बाय कॉप्युलेशन म्हणजेच मीटिंग ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स. नंतर जस्ट आफ्टर इमर्जन्स मेल मॉथ कॉप्युलेट्स विथ फिमेल फॉर अबाउट 2-3 hours अँड इफ नॉट सेपरेटेड दे मे डाय आफ्टर फ्यू अवर्स ऑफ कॉप्युलेटिंग विथ फिमेल. तर हे काय असतात, मेटिंग करतात, त्यानंतर मेटिंग चालतात, फर्टिलायझेशन होते आणि जर मेटिंग करताना ते सेपरेट जर नाही झाले तर काय होत असते, त्यांची डेथ होत असते. त्यानंतर एग्ज लेईंग, जस्ट आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर फिमेल स्टार्ट एग्ज लेईंग विच इज कम्प्लिटेड इन 1 to 24 hours. 1 ते 24 तासात ते एग्ज देतात. वन मॉथ लेज म्हणजे जे एक वन मॉथ आहे ते काय 400 to 500 एग्स डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजे जसं वातावरण असेल त्या पद्धतीने ते 400 ते 500 एग्स देत असते. अँड द सप्लाय ऑफ फूड मटेरियल टू द कॅटरपिलर फ्रॉम विच द फिमेल मॉथ इज ऑप्टेन. तर तिचे एग्ज देण्याची क्वांटिटी कशावर डिपेंड असते, एकतर क्लायमॅटिक कंडिशन अँड सेकंड इज दी फूड मटेरियल. द एग्ज इज लेड इन द फॉर्म ऑफ क्लस्टर अँड कवर्ड विथ जिलॅटिनियस सिक्रेशन. तर एग्ज हे क्लस्टरच्या फॉर्ममध्ये येते आणि त्याला जिलॅटिनस सिक्रेशन ऑफ द फिमेल मॉथ विच हेल्प्स देम इन प्रॉपर अटॅचमेंट. त्याला काय राहते, कवर्ड राहते जिलॅटिनिस सिक्रेशन. त्यानंतर आहे एग्स. द एग्स लेड बाय द फिमेल मॉथ आर राऊंडेड. जे एग्स देत आहे म्हणजेच ही जे फिमेल आहे ती एग्स दिल्यानंतर तिचे एग्स कसे असतात, मॉथ आर राऊंडेड अँड व्हाईट इन कलरचे असतात. वेट ऑफ द न्यूली लेड, जे एग्सचं वेट आहे ते कसं असते 2000 एग्स कम्स टू अबाउट म्हणजे 1 ग्राम एवढं वेट असते. विथ द इन्क्रीज इन टाईम आफ्टर लेईंग एग्स बिकम डार्कर. जेव्हा दिल्यानंतर काही वेळाने त्याचा जो एग्सचा कलर आहे तो डार्कर होत जातो. 2 types ऑफ एग्स जनरली फाउंड, तर डायपॉज अँड नॉन डायपॉज टाईपचे 2 एग्स यामध्ये बघितले जाते. त्यानंतर आहे हॅचिंग. हॅचिंग इथे प्रोसेस दाखवली आहे. एग्स, त्यानंतर मॅच्युअर कॅटरपिलर नंतर ककून. तर ककून हे यामध्ये डायग्राममध्ये दाखवलं आहे. ककून असते, यापासून सिल्क तयार होत असते. तर आहे हॅचिंग. द एग्ज आफ्टर 10 days ऑफ इन्क्युबेशन हॅच इन टू अ लार्वा. 10 days झाले त्या एग्जला तो काय करते, लार्वा तयार करते. हॅचिंग इन टू लार्वा, आणि त्यालाच काय म्हटलं जाते, कॅटरपिलर म्हटलं जाते. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हॅचिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ सिल्क मॉथ लाईफ. जे हॅचिंग आहे म्हणजेच कॅटरपिलर तयार करणे हे काय मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ सिल्क मॉथ लाईफ. कारण हे जे कॅटरपिलर आहे तेच कशासाठी यूज केलं जातात, सिल्कवर्म कल्चरसाठी यूज केलं जातात. त्यानंतर आफ्टर हॅचिंग कॅटरपिलर्स नीड कंटिन्युअस सप्लाय ऑफ फूड बिकॉज दे आर वोरॅशियस फीडर्स. तर त्यांना कंटिन्यू सप्लाय दिला जातो. जे मलबेरी प्लांटचे लीफ आहे तर ते लीफ दिले जातात. आपण कुठलेही ऑर्गॅनिझम असो किंवा ॲनिमल्स असो त्यांना आपण फूड म्हणजे जे पानं वगैरे खातात त्यांना पानं खायला देत असतो. तर यांचं असं वैशिष्ट्य आहे की यांना पहिले वरचे लीफ दिले जातात, त्यानंतर त्यांची सेकंड स्टेज आहे तर त्यांना सेकंड दुसऱ्या फांदीवरचे लीफ्स दिले जातात. असे 1 by 1
खालचे जे फांदीपर्यंत इथपर्यंत असं त्यांना फिडिंग केल्या जाते. यांना असं नाही जमत की कुठलेही आपण लिप्स तोडले आणि त्यांना फिडिंगसाठी दिले असं. त्यानंतर आहे आफ्टर हॅचिंग कॅटरपिलर्स नीड कंटिन्युअस सप्लाय ऑफ फूड बिकॉज दे आर वोरॅशियस फीडर्स. त्यानंतर इट प्रॉपर सप्लाय ऑफ मलबेरी लीफ इज नॉट पॉसिबल. जर मलबेरी सप्लाय लीफ पॉसिबल म्हणजे इज नॉट पॉसिबल, त्यांना प्रॉपर सप्लाय जर नाही केलं तर डेव्हलपमेंट ऑफ कॅटरपिलर वुड नॉट बी इन प्रॉपर कोर्स. तर कॅटरपिलरची जी डेव्हलपमेंट आहे ते प्रॉपर होत नाही. समटाईम्स ड्यू टू लॅक ऑफ फूड मटेरियल यंग कॅटरपिलर्स डाय. जर कॅटरपिलरला व्यवस्थित प्रोव्हाइड नाही झालं आहे मलबेरी लीफ तर त्याची काय होऊ शकते, डेथ पण होऊ शकते, कॉझिंग ग्रेट लॉस टू द सेरिकल्चर इंडस्ट्री. त्याच्यामुळे काय होते, सेरिकल्चर इंडस्ट्रीला लॉस होऊन जाते. त्यानंतर आहे कॅटरपिलर. तर न्यूली हॅच कॅटरपिलर इज अबाउट 1/8 ऑफ ॲन इंच इन लेंथ. तर ही काय आहे, कॅटरपिलर आहे ते याची लेंथ असते 1/8 ऑफ ॲन इंच इन लेंथ आणि पेलो येलोविश व्हाईट इन कलर. The caterpillars are provided with well developed mandibulet biting and chewing type. इथे दाखवलेलं आहे तिला चिविंग करायसाठी त्या पद्धतीचा माउथ डेव्हलप झालेला असतो. माउथ पार्ट्स ॲडॅप्टेड टू फीड इझिली ऑफ द मलबेरी लिव्स. द कॅटरपिलर इज 12 सेगमेंटेड. याच्यावर 12 सेगमेंटेड असतात. त्यानंतर अँड द ॲब्डोमिनल रिजन हॅज 10 सेगमेंट हॅव्हिंग 5 पेअर्स ऑफ सुडो लेग्स. इट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ अ स्मॉल डॉर्सल हॉर ऑन द ॲनल सेगमेंट. तर हे याचे काय स्टेजेस असतात. फर्स्ट मोल्टिंग स्टेज म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये तिचा वेगळा कलर दिसतो. त्यानंतर सेकंड मोल्टिंग स्टेज. तर जसे जसे हे मलबेरीचं लीफ आहे, जसे जसे तिच्या स्टेजेस चेंज होतात तसं जसं त्यांना वेगवेगळ्या फांदीचे पानं हे खायला दिले जातात. तर याचे किती 5 स्टार स्टेजेस असतात. त्यानंतर आहे प्युपा. तर द कॅटरपिलर स्टॉप फिडिंग. कॅटरपिलर स्टॉप जे तिचं फिडिंग आहे ते बंद करते आणि मूव टुवर्ड द कॉर्नर अमंग द लिव्स. आणि जे लिव्ज आहे त्या हे जसं या डायग्राममध्ये दाखवलं आहे तर कॉर्नरमध्ये येऊन जाते लिव्सच्या आणि सिक्रेट स्टिकी फ्लूइड थ्रू सिल्क ग्लँड. स्टिकी फ्लूइड सिक्रेट करते थ्रू सिल्क ग्लँड अँड द सिक्रेटेड फ्लूइड कम्स आउट थ्रू स्पिनिरेट, अ नॅरो पोर सिच्युएटेड ऑन द हायपोफॅरिंग्स and takes the form long fine thread of silk which hardens on exposure to the air and wrap around the body of the caterpillar. हे काय सिल्क तयार करते आणि सिल्क तयार केल्यानंतर असं काय करते, हे सिल्क फॉर्म करते आणि हे रॅप होते तिच्या अराउंड द बॉडी आणि त्याला फॉर्म कवरिंग ऑफ द कॅटरपिलर इन द फॉर्म ऑफ कवरिंग तयार होते आणि त्यालाच ककून म्हटलं जाते. तर नेक्स्ट आहे ककून इज अ व्हाईट कलर बेड ऑफ द प्युपा. ह्या ककून आहे ते व्हाईट कलरचं असते हुज आउटर थ्रेड्स आर इरेग्युलर. त्याचे आउटर थ्रेड्स इरेग्युलर आहे वाईल द इनर थ्रेड्स आर रेग्युलर. द लेंथ ऑफ कंटिन्युअस थ्रेड सिक्रेटेड बाय प्युपा फॉर द फॉर्मेशन ऑफ ककून इज अबाउट. जे थ्रेड आहे ते किती 1000 ते 1200 मीटर्स असतात. विच रिक्वायर 3 days टू कम्प्लीट. हे कम्प्लीट व्हायला 3 days लागतात आणि द थ्रेड इज वाउंड अराउंड द ककून इज कॉन्सेंट्रिक मॅनर. म्हणजे it looks like a circular. The binding of threads round the cocoon is achieved by the constant round motion of the head of the pupa from one side to the other at the rate of 65 times per minute. त्यांचं त्या ककूनचं वेट असते 1.18 to 2.2 ग्राम and the weight of cocoon shell only is 0.40 ग्राम. जे 45 ग्राम जे शेल राहते याला सराउंड केले जाते त्याचं 0.45 ग्राम असते आणि जे थ्रेड आहे त्याचं 1.8 to 2.2 ग्राम असते. त्यानंतर द साईज ऑफ द थ्रेड इज 2.0 to 2.8 डायनर. द प्युपल पिरियड असतो लास्ट 10 to 12 days अँड द प्युपा कट द ककून अँड इमर्ज इन टू ॲडल्ट मॉथ्स. जर प्युपा कट जर झाला तर त्याच्यापासून काय होते, प्युपा कट द ककून अँड इमर्ज इन टू ॲडल्ट मॉथ्स. त्या प्युपापासून ॲडल्ट मॉथ तयार होते. त्यानंतर आहे इमर्जन्स ऑफ इमॅगो ड्यू टू ॲक्टिव्ह मेटामॉर्फिक चेंजेस ड्युरिंग प्युपेशन पिरियड. मेटामॉर्फिक चेंजेस म्हणजे एका स्टेजपासून दुसरी स्टेज तयार होणे. तर ड्यू टू ॲक्टिव्ह मेटामॉर्फिक स्टेजेस ड्युरिंग प्युपेशन पिरियड द ॲब्डोमिनल सुडो लेग्स डिसअपियर. जे ॲब्डोमिनल सुडो लेग्स जे आहे ते काय होत असते, डिसअपियर होत असते. अँड 2 पेअर्स ऑफ विंग्स डेव्हलप. तर त्याच्यामध्ये काय होते, 2 पेअर्सचे विंग्स डेव्हलप होते. द सिल्क वर्म विथिन द ककून सिक्रेट अँड अल्कलाईन फ्लूइड टू मॉइश्चन इट्स वन एंड. तर सिल्क वर्म काय करते, ककूनमध्ये अल्कलाईन फ्लूइड सिक्रेट करते
त्याचा वन एंड मॉइस्ट करण्यासाठी द मॉइस्चर एंड बिकम सॉफ्ट वेअर द थ्रेड्स आर कट ओपन बाय द सिल्कवॉर्म. तर मॉइस्चर एंड काय होतं, सॉफ्ट होतो एंड वाय वेअर द थ्रेड्स आर कट ओपन बाय द सिल्कवॉर्म. अँड देन फायनली अ होल इज फॉर्म थ्रू विच अ फिबल ॲडल्ट मॉथ स्क्वीजेस आउट ऑफ दी कुकून. तर फायनली होल फॉर्म होत असते आणि त्यानंतर त्याच्यामधून काय असते, मॉथ हे बाहेर निघत असते. हे झाली प्रोसेस आहे, म्हणजे सिल्क कशी तयार होते, प्रोडक्शन ऑफ सिल्क फ्रॉम एग्स कसं डेव्हलप होते. तर ह्या तिच्या मेटामॉर्फिक फेजेस आहे, त्यानुसार ते डेव्हलप होत असते.